शुभ संध्याकाळ. अरे आपल्या 3 गाड्या आहेत पण तुम्हाला तीच पट्टी या का तसली आणायची का एक मग अण्णा? होय नाही पण काय गरज आहे का? हा 4 चाकी हाय परत ती पप्पाची दुसरी ती 2 व्हीलर हाय स्कूटी हाय पण नाही तरी आता तरी ही आणू का मग तुम्हाला गाडी ही भारी वाटते तर हा. पाऊस बंद झाला झिमझिम येत होती दुपारचा व्हिडिओ कोणी बघितला काय माहित नाही. असं असतं आमच्यात असलं ना लुना ए अण्णा पडा बिडेल त्यांची गाडी आणू येते का तुला ही गाडी असे खटपटी नाही पोर त्यांचं पेट्रोल नको ना असू मला किक चालत होत नाही अशी येड्यागत करते ती ना कळतच नाही त्यांना काय. आज लाईट वाईट थोडी बारीकच लागली का वाटते या. आणि इकडे ही आमची 3 राखणदार बसले तर आणि की कुठं काय झालं काय अव वासरू सुटलं आणि ती पिलं मग आता काय करता पिल्या आजारी होतं पिऊन द्या म्हणलं पियतय थोडस तर पियलंय व सुटलं होतं मग ही वस्तू करतो पियलं जाऊन द्या म्हणलं आता पियलं तर पियलं काय त्याला. आमचे मालक आलेत घरी मग काय लगेच तुम्हाला खावात्यात वय नाही आता आले ते जाऊ दे दिदीचं पप्पा दूधच न्यायला आली पण त्यांना जेवायचं असं जेवायचं असतं भूक लागलेली असते 7ला आमचा स्वयंपाक व्हायचाय तुमची जेवायची तयारी चालली आहे. आमची त्यांना 8 वाजता जेवायला हो ना बर. उपास असू नसू लवकर जेवायला शनिवारचं तर 7:30ला तर आम्ही तर चुलं पेटवत नाही 7:30 वाजता. मी दार काढायला गेली 11 वाजता म्हणलं तरी तुम्ही जेवाय बसता तुमचं काहीच नाही कोणाचं. आमच्यात लय वेळा मला रोहिणा वहिनी लय वेळा म्हणलेली हो तुम्ही 11 वाजता भांडी घासलेला ऐकू पहिली बाहेर भांडी घासायची ना मी पण तुम्ही 11 वाजता भांडी घासता पार म्हटलं आम्ही जेवतोच झोप नाही येत पण भूक लागलेली असल्यावर काय जेवत नाही तर हा त्यामुळे संध्याकाळी भूक लागती लवकर मग काय तर मला नाही बाय मी इरबा भरपूर खाते असं ते बाया वाला त्यांना जेवायचं मग काय होय बा. आणि आत्या मोकळी शेंग करायची होती व नाही लय कुणी वरण होतं भात होतं होय सगळे केली का शेंग तर मस्तपैकी आता गवारीची शेंग नीट केली ती दुपारी. आता आत्या कसल्या लपथप करतात नाही माहिती दळण दळून आणलं ज्ञानेश्वरीने तिकडं आणि माझं काम केलं सगळं केलं का आणलं का जेवाय काय केलं गवारीची शेंग करायची या आता मग काय करायचं ती कसला कूल मोबाईलने चष्मा लागतच नाही कोण म्हणते तुम्हाला मोबाईलने लागतो नाही लागत मोबाईलनी मग अभ्यास करणाऱ्या पोरांना कसं काय लागतो ते फोनच बघतात का नाही अभ्यास करतात ना म्हणलं भांडू नका कसं होतंय भारी दिसते उलट काय दिसतंय बारी बाजाराची बाजार 1,500 रुपये चष्मा बनवाय घालावला आता सगळ्यात स्वस्त मला घेतला आहे मी पण बनवून घेऊ का एक चष्मा तुला नाही लागला बाया चष्मा दिला आजीचा बघ कसला इंटरनॅशनल आहे 0 नंबरचा कोण म्हणले चष्मा खराब आहे कमेंट करून सांगा बरं हे चष्मा खराब आहे म्हणजे त्याला वाटायला पाहिजे की फॅशन पण आहे चष्मा तर लागलाय बरं पण थांब. फॅशन हे चष्मा मम्मीला लागलाय पप्पाला लागलाय ए सगळ्यांना शहाण्या मला नाही लागला आजीने बापूने चष्मा आजीला आणि बापूला लागला आजीला आणि मम्मीला दिसत नाही अरे मला तर नाही दिसत पण असू दे. मला लागलाय की पण चेक केला तुमचा निघणार मम्मी आजीला फोन बघून लागलाय माझ्या वयाचा होस तर तुम्हाला तर काय इश्यूच नाही अरे खरं मात्र आहे आपली म्हात्र्याला दिसत होत तुम्हाला आता दिसाना आत्या दिसत होतं का नाही म्हात्र्याला कोण म्हणलं मला दिसत नाही मला दिसत सगळं म्हात्र्याला आत कवर दिसत होतं म्हात्र्या जोपर्यंत मरायच्या आदल्या दिवशी मला म्हणायचे नाव आहे सुईदी बाबा येत दिसा ना मग तुम्ही म्हात्र्याने आपल्या मरायच्या आदल्या दिवशी पण काहीतरी शिवत होत्या नाही खरं आहे का ना आता दिलती का नाही मरायच्या आदल्या दिवशी पण काहीतरी शिवत होत्या का नाही म्हणलं की काय तुमचं काय अगं त्यांना लय येड होतं सारखं शिवायचं ती पिशव्या गोळा करायच्या काही पण करायच्या
खटो बस मला तेच मला इथं लागलं ह्याच्यामुळेच मी आणत नव्हतं आता म्हणलं जाऊ बरं दे, असू द्या कॉलेजला गंमत जम्मत झाली एक थोड्या वेळ अजून लय काम आहे दूध दिसतंय का टेलिफोन तुला धारी काढून आणली दूध झाकून ठेवलं आता झाड दिसतंय कुणाला तुमचा चष्मा कुठे हाय की मला मग घालत जा की तुम्ही पण माझा आणखी चष्मा मला चष्म्याने नेहमी सांग. आमच्या घरात सगळ्यांना चष्मा लागले तर फक्त आता ज्ञानी ज्ञानू आणि पप्पा. पप्पाला लागला. नाही लागलाय काय माहिती आता आता तुम्हाला चष्मा घातल्या दिसतं का त्या तेवढं दिसतंय आता दिसतंय तेवढं अगं, तर तसलं ते ह्याच्यातनं बनवून घातलाय बाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ आज भरण्याने